बोलले मला पाठवायचे आदरणीय आमदार बापूसाहेब पठारे यांचे आगमन झालेले त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो. आदरणीय बापूसाहेब पठारे स्वागतासाठी जे पकेट दिले त्याचे सर्व पदार्थ हे सेंद्रिय पदार्थ आहेत. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना याचा शुभारंभ होत आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि राष्ट्रीय कडधान्य अभियान या जे काही बहुमूल्य कार्यक्रम आहेत तर त्याचा देखील शुभारंभ माननीय पंतप्रधान महोदयांच्या हस्ते होत आहे. पंतप्रधान महोदय त्या ठिकाणी नवी दिल्लीला गेलेले आहेत. आपल्या राज्यातले एकूण जवळपास 41 प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी आणि अधिकारी हे त्या कार्यक्रमाकरता दिल्लीला पोहोचलेले आहेत आणि ते त्या सभागृहामध्ये जसे तुम्ही या सभागृहात आहेत तसे त्या सभागृहामध्ये आहेत. तुम्हाला काही प्रतिनिधी जे आहे या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसणार आहेत. ठिकाणी प्रत्यक्ष गेलेले आहेत आणि त्यांच्यापैकी 2 शेतकऱ्यांशी आदरणीय पंतप्रधान महोदय स्वतः संभाषण करणार आहेत. या कार्यक्रमाचं काय साधारण महत्त्व आहे आपण जर बघितलं तर आपल्या कृषी विभागाचं एकंदरीत स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचं कामकाज बघितलं तर ज्या देशामध्ये अक्षरशः भूकबळी जात होते, ज्या वेळेला जेवणाची मारामार होती, त्यावेळेच्या पंतप्रधान महोदयांनी असं आवाहन केलं होतं की ज्या लोकांकडं धनधान्य भरपूर आहे त्यांनी एखादा दिवस उपवास करावा जेणेकरून दुसऱ्या 2-4 गरिबांना दुसऱ्या दिवशी खायला मिळेल. इतकी दयनीय अवस्था आपली एकेकाळी होती. त्या अवस्थेतून काही शास्त्रज्ञांचं योगदान आहे, विद्यापीठांचं योगदान आहे, प्रशासकीय योगदान आहे, राजकीय योगदान आहे, संस्थांचं योगदान आहे. त्यातून हरित क्रांती झाली आणि आज परिस्थिती अशी आहे की आपण जे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आहेत माल्थस त्यांचा सिद्धांत सुद्धा खोटा ठरवला. तो काय सिद्धांत होता की उत्पन्नाची साधनं ही 1, 2, 3, 4 अशी वाढतात, या प्रमाणामध्ये वाढतात आणि लोकसंख्या मात्र 1चे 2, 2चे 4, 4चे 16, 16चे 64 अशी वाढते. त्यामुळे एक दिवस असं येईल की साधन सामुग्री कमी पडेल. पण आपल्याकडं मात्र या शेतीमधलं जर आपण उदाहरण घेतलं तर एकेकाळी एकदम भूकमारीच्या उंबरठ्यावर उभा असलेला देश आज काही अतिशय मोठ्या मोठ्या धान्याचा एक्सपोर्टर झालेला आहे. आपण दुसऱ्या देशांना सुद्धा ते धान्य पोहोचवतो. परंतु हे सगळं होत असताना एक गोष्ट मात्र अशी झाली की सुरुवातीच्या काळातली भूकबळीची समस्या आपण मिटवली, धान्याचं उत्पादन खूप वाढवलं, पण उत्पन्नाच्या बाबतीत मात्र तसं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणजे पूर्वीच्या काळी एका एकरातून एखादा शेतकरी समजा 100 रुपये उत्पन्न मिळवत असेल, आता त्याचं उत्पादन डबल झालं तर त्याचं उत्पन्न पण 200 रुपये व्हायला पाहिजे होतं. उत्पादन त्यांनी डबल केलं पण उत्पन्न मात्र 100चं 200 नाही झालं, तर उलट काही काही बाबतीमध्ये 100चं 80 झालेलं सुद्धा दिसेल. जर आता कांद्याचं उदाहरण घेतलं आपण आत्ताच या वर्षी तर मागच्या वर्षी 152 लाख मेट्रिक टन कांदा आपल्या शेतकऱ्यांनी तयार केला. 152 लाख मेट्रिक टन पूर्ण देशात उत्पादित होणाऱ्या कांद्याच्या जवळजवळ 1/3 कांदा तो आहे आणि त्यावेळेला भाव 3800 रुपये क्विंटल होता. 152 लाख मेट्रिक टनला 3800 रुपये क्विंटल भाव होता. या वर्षी परत शेतकरी कांद्यामध्ये घुसले. या वर्षी उत्पादन आहे 182 लाख मेट्रिक टन. उत्पादन वाढलं तर ते भाव किती झाला पाहिजे, जास्त व्हायला पाहिजे, उत्पन्न वाढायला पाहिजे. भाव पडलाय 1200 रुपये क्विंटल. 3800 रुपये क्विंटलवरून 1200 रुपये क्विंटलवरती खाली आपण आलो. म्हणजे हे 182 लाख मेट्रिक टन जो जास्तीचा कांदा आहे तो 152 लाख मेट्रिक टनापेक्षा कमी पैसे मिळवून देणारे शेतकऱ्यांना यावर. कमी म्हणजे किती कमी, तर मागच्या वर्षीचे 1/3 पैसे सुद्धा त्याला मिळणार नाहीये. उत्पादन त्यांनी डबल केलं, 1.5 केलं, पण उत्पन्न मात्र त्याचं 75%च्या वरती खाली घसरलेलं आहे. ह्याच्यातून जर मुक्तता मिळवायची असेल तर शेतकऱ्यांना सुद्धा व्यापाऱ्यासारखा विचार करावा लागेल आता की माझं जे उत्पादन आहे तो व्यापारी तुम्ही बघा
तुम्ही आता पुण्यामध्ये आलात, काही भगिनी थोडीफार खरेदी वगैरे दिवाळीची करायला जाल, तुम्ही एखाद्या शॉपमध्ये जा, छोट्या मोठ्या जिथं भाव करणे अलाव आहे, तो माणूस तुम्हाला सांगेल ही गोष्ट 200 रुपयाला आहे, तुम्ही म्हणाल 100ला देतो का, तो म्हणेल नाही 150, तुम्ही म्हणाल 125, असं करत करत कुठेतरी येईल, कुठेतरी 10 रुपयाचा फरक राहील. आता तुम्ही म्हणाल 130ला देतो का, तो नाही म्हणजे नाही विकणार, नाही विकली गेली तरी चालेल म्हणेल. त्यांनी एक गोष्ट ठरवून घेतलेली आहे की कुठं थांबायचं आपण. तर हे साध्या साध्या व्यापारीमध्ये सुद्धा ही शक्ती आहे की त्यांनी असा अनुभव निर्माण केलाय की एक मिनिट, हॅलो, त्यांनी साध्या साध्या व्यापाऱ्यांनी सुद्धा अशी गोष्ट निर्माण केली आहे की गिऱ्हाईकाला त्याचं महत्व पटेल. परंतु आपल्याकडे दुर्दैवाची गोष्ट अशी झाली आहे की आपण बाजारामध्ये येतो ती अशी गोष्ट घेऊन येतो की ज्याच्यावर आपलं काहीच नियंत्रण नाही. त्या सगळ्या गोष्टींना वेगळी दिशा देणारा हा कार्यक्रम आहे की धनधान्य या योजनेचा मतलबच हा आहे की जे काही शेतकऱ्याला 10-11 डिपार्टमेंट वेगळ्या पद्धतीने वेगळ्या स्कीमचा फायदा देतात. त्या डिपार्टमेंटमध्ये इंटरनल कोऑर्डिनेशन काही वेळेला असतं, काही वेळेला नसतं. ते कोऑर्डिनेशन योग्य प्रकारे निर्माण होणं अतिशय गरजेचं आहे. हा पहिला त्याचा गाभा आहे. दुसरा हा आहे की जो शेतकरी केंद्रबिंदू आहे या सगळ्या योजनांचा, त्याला सुद्धा माझ्या प्रोडक्ट, आता सोयाबीनचं उदाहरण घ्या की जवळपास 40% क्षेत्र सोयाबीनचे आपल्या खरीपातलं, परंतु उत्पन्नाची साईड जर बघा तर आपण फक्त सोयाबीन बनवतोय आणि धान्य म्हणून विकून मोकळे होतोय. त्याचं प्रोसेसिंग काहीच करत नाही आपण. दुसऱ्या देशांमध्ये त्याचे इतके बाय प्रोडक्ट तयार केले जातात वेगळे ज्याची किंमत 10 पट होते. त्या रॉ सोयाबीनपेक्षा आज कुठेतरी 4,500 रुपयाच्या रेटवरून डायरेक्टली 40,000 पर्यंत जाते ते केलेलं प्रोडक्ट. परंतु आपण मात्र ते 4,000 विकून टाकतो. अशा अनेक पदार्थांच्या बाबतीत दिसेल. साधा आता तुम्ही उदाहरण आंबेगावमधल्या बटाट्याचं घ्या की जिथं बटाटा विकला जातो, आज पेप्सिको बरोबर करार केलेला ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु तो रॉ बटाटा केवढ्याचा आणि त्याचे जेव्हा वेफर्स बनवून लेजच्या पाकिटामध्ये एवढंसं पाकिट येतं ते केवढ्याचं, हा जो फरक आहे हा काही म्हणजे 5-10 पटीचा नाही, कधी 100 पटीचा सुद्धा फरक आहे. तर आपण त्या क्षेत्राकडे वळणार का नाही वळणार? तुम्ही सगळ्या कृषी सखी आहात तिथं, तुम्ही पूर्णपणे सर्वांना दिशा देण्याचं काम करू शकता. म्हणजे मी एक प्रोडक्ट बनवतो खूप कष्टाने, बाजारात आणतो जसं तसं रॉ मटेरियल म्हणून विकून टाकतो. परंतु मी कुठेतरी 5-10 रुपये खर्च करतो, थोडंसं त्याला काहीतरी वेगळं स्वरूप देतो आणि ते 5 रुपयाचं प्रोडक्ट माझं त्याच्यावर 5 रुपये खर्च करून 10 रुपयाच्या ऐवजी डायरेक्ट 50 रुपयाला विकलं जातं. ही परिस्थिती आहे. अशी कितीतरी प्रोडक्ट्स आहेत. त्याच्या सगळ्याची गाठ जी बांधायची आहे ते बांधण्याचा कार्यक्रम म्हणजे हा धनधान्य कार्यक्रम आहे. त्याचबरोबर कडधान्याच्या बाबतीमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे. आपण ऑइल सीडच्या बाबतीत, तेल बियांच्या बाबतीत पण अशीच परिस्थिती आहे की आपण बाहेरच्या देशातून इतक्या महाग ऑइल विकत घेतो की ज्याच्यातलं ते पैसे जर तिकडं जर आपण नाही खर्च केले, आपण आपलं उगवलं तेल बिया आणि कडधान्य, तर आपलं परकीय चलन वाचेल. त्या परकीय चलनामधून आपण दुसरी काही कामं करू शकू. ते परकीय चलन आपण इंडस्ट्रीसाठी वापरू शकतो, डेव्हलपमेंटसाठी वापरू शकतो, रिसर्चसाठी वापरू शकतो आणि एका वेगळ्या दिशेने प्रगती करू शकतो. तर हे सगळं आपल्याला काम पुढच्या काही दिवसांमध्ये करायचं आहे. आता आपण थोड्याच वेळामध्ये मंत्री महोदयांचं मार्गदर्शन होईल, सचिव महोदयांचं मार्गदर्शन होईल आणि मग आपण प्राईम मिनिस्टर साहेबांचं जे काही मार्गदर्शन आहे ते पण ऐकणार आहोत आणि वेगळ्या योजनांचा शुभारंभ आहे तोही पाहणार आहोत. मला असं वाटतं की आपण कृषी सखी म्हणून आपली एक जबाबदारी आहे की या योजनेची माहिती व्यवस्थितरित्या घेणं, ती शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत, शेवटच्या महिला ज्या आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि यामध्ये एक टार्गेट ठेवलं पाहिजे की आज आपल्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्यांचं उत्पन्न किती आहे. आपण आता उत्पादनापेक्षा उत्पन्नाकडे लक्ष द्यायला पाहिजे. उत्पन्न वाढतंय तेवढंच राहतंय का कमी होतंय, हा आपला कृषी सखींचा पूर्णपणे दृष्टिकोन पाहिजे. त्या दृष्टीने आपण सर्वांनी काम करावं. ही योजना त्याकरता सगळ्यांना बळ देणारी ठरेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. मी या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या शेतीच्या इतिहासातील एक नवा अध्याय सुरू करणारा म्हटलं तरी वावगं नाही. या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या शुभ हस्ते आज आपल्या संपूर्ण देशभरामध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान व कडधान्य अभियान आदी योजनेचा शुभारंभ होत आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी
कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमदार बापूसाहेबजी पठारे साहेब, आपले आयुक्त मांढरे साहेब, अशोक किरनाळे साहेब, विनय कुमार आवटे साहेब, रफिक नायकुरे साहेब, सुनील बोरकर साहेब, दत्तात्रय गवसने साहेब, संजय कासुळे साहेब, विजय राऊत साहेब, सर्वच उपस्थित तालुका कृषी अधिकारी, कर्मचारी, उपस्थित सर्व कृषी आमच्या कृषी सखी, सेंद्रिय शेतीमध्ये काम करणारे माझे शेतकरी बांधव, पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आज एक खूप वेगळा कार्यक्रम आपल्या कृषी क्षेत्राच्या कृषी योजनेचा अतिशय महत्वाच्या योजनांचा कार्यक्रम इथं आज आपल्या या हॉलमध्ये संपन्न होत आहे. मांढरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे निश्चित प्रकारे आज आपण शेतकरी बांधवांनी जे आपल्या शेतामध्ये आपण जे पीक घेतो त्या पिकाचं उद्याच त्याची साठवणूक, त्याला मिळणारा योग्य बाजारभाव किंवा सगळ्याच बाबतीमध्ये एक विचार करून आपण सर्वांनी पिकाची, वाणाची निवड ही आपण सर्वांनी निश्चित प्रकारे पिकाची केली गेली पाहिजे. आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्य सरकार असू द्या, केंद्र सरकार असू द्या, हे सर्वजण शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून माझा शेतकरी कसा सक्षम होईल, निश्चित प्रकारे शेतामध्ये जो पीक घेतोय त्या पिकाला, त्या पिकाचं उत्पादनाबरोबरच त्याला जास्तीत जास्त त्याचं उत्पन्न मिळेल यासाठी आमचे कृषी विभागाचे सगळेच अधिकारी, सगळेच कर्मचारी आणि विशेषतः तुम्ही आज आमच्या सगळ्या सखी, कृषी सखी सगळे हजर आहेत. तुम्ही सर्वजण काळजी घेतायत, त्यांना चांगल्या प्रकारचा सल्ला देतायत, त्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन देत आहे. याचा निश्चित प्रकारे राज्याचा कृषी मंत्री म्हणून तुमच्या सगळ्यांचा अभिमान हा माझ्या सकट राज्य सरकारला आहे, हे पण आज आपल्या सगळ्यांना सांगतो. आज तुम्हा सर्वांना माहिती आहे की मागच्या मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी झाल्यानंतर माझा शेतकरी खूप अडचणीत आला. जर मी स्वतः, आम्ही सगळे मंत्री, आमचे सगळे अधिकारी, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांनी राज्याचा दौरा केला. दौरा केल्यानंतर खरंच आपण जर तिथं ज्या ठिकाणी परिस्थिती पाहिली, मी निश्चित प्रकारे शेतकऱ्याला तर रडवून त्याला तर त्याच्या दुःख, त्याच्या वेदना तर वेगळ्याच होत्या. ज्यावेळेस मंत्री म्हणून, ज्यावेळेस अधिकारी म्हणून आपले सगळे कृषी विभागाचे आपण ज्यावेळेस बांधावरती जातो त्यावेळेस निश्चित प्रकारे आपल्या पण डोळ्यामधनं डबकेनं पाणी येत होतं. इतकं दुःख माझ्या त्या शेतकऱ्यावरती होतं आणि या सर्व दुःख, शेतकऱ्यांच्या अडचणी मुख्यमंत्री शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचे आमचे सहकारी आणि सर्वांनी जाणून घेतल्या आणि या शेतकऱ्याला कुठेतरी आता त्याला उभा केलं पाहिजे, त्याला स्वतःच्या कुठेतरी ताकद दिली पाहिजे. उद्ध्वस्त झालेला शेतकरी, जो ज्याचं जे पीक, त्याच्या हातात होण्यास आलेलं पीक, त्या पिकावरती त्याने अनेक स्वप्न पाहिली, त्या सगळ्या स्वप्नाचा, पिकांचा चक्काचूर झालेला आहे. आणि अशा काळामध्ये त्या माझ्या शेतकरी बांधवांना मदत करणं, त्या शेतकरी बांधवांना सहकार्याची भूमिका म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी खूप चांगलं पॅकेज या शेतकरी बांधवांसाठी जाहीर केले. ठीक आहे, पॅकेज म्हणजे काय, आपण त्याला काय सगळीच रक्कम देतो असं नाही, शेवटी कुठेतरी एक आधार दिला पाहिजे, शेवटी त्याला कुठेतरी पायावर त्याला उभा केलं पाहिजे. या दुःखाच्या काळामध्ये, अडचणीच्या काळामध्ये, संकटाच्या काळामध्ये कुठेतरी त्याला एक
हातभार लागला पाहिजे. या उद्देशानं राज्याचे या ठिकाणी पण खूप मोठं चांगलं पॅकेज जाहीर केलेलं आहे. अजून काही गोष्टीमध्ये आपल्याला काही गोष्टीमध्ये लोक अजून थोडी टीका टिप्पणी करतात. शेवटी ठीक आहे, टीका टिप्पणीपेक्षा महत्वाची आता आपल्याला तिथं कुठेतरी त्या शेतकऱ्याला धीर दिला पाहिजे, शेतकऱ्याला कुठेतरी आधार दिला पाहिजे. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. मी आपण पाहिलं अक्षरशः नदीच्या काठाला तर मातीच्या शेतामध्ये माती राहिलेली नाही, ट्रान्सफॉर्मर राहिलेली नाही, त्याची मोटर राहिलेली नाही. पण इतकं नुकसान ते झाले. पण राज्य सरकारच्या वतीनं खूप चांगलं पॅकेज आपण पाहिलेलं असेल की तुम्ही तर मला सगळ्यांना पण सगळ्यांना सांगायचं की आपण पण शेतकरी बांधवांना जे सरकारने जे पॅकेज दिलेलं अजून काही गोष्टीमध्ये त्यामध्ये आपल्याला अजून ऍड करायचे ते पण तुम्ही साधारणतः 31,627 कोटी रुपयाचं पॅकेज, कोरडवाहूला 18,500, हंगामी बागायतला 27,000 आणि बागायत शेतकरीला 32,500 आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे रब्बीसाठी आपण जे पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी शासनाने 10,000 कोटी रुपयाची मदत देण्याचा निर्णय हा सुद्धा राज्य सरकारने घेतलेला आहे. निश्चित प्रकारे आपल्या सखीच्या माध्यमातून माझे शेतकरी बांधव सुद्धा आहेत इथं, त्या माध्यमातून निश्चित प्रकारे आपण शेतकरी बांधवांना या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्वांनी निश्चित प्रकारे करावं. आज जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आजची जी योजना आहे ती धनधान्य कृषी योजना, यामध्ये आपल्या राज्यातले 9 जिल्ह्यांची निवड झालेली आहे. 9 जिल्ह्यामध्ये निश्चित प्रकारे आपण त्यांना जे काही आपल्याला आपल्या कृषी विभागाच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारच्या आपल्या कृषी विभागाच्या माध्यमातून केंद्राच्या असतील राज्याच्या असतील जे आपल्या योजना आहेत त्या 9 जिल्ह्यातले शेतकरी ते कसे पुन्हा जोरात उभा राहतील, त्यांना कुठल्या काय केल्यानंतर कुठलं मार्गदर्शन केलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा हे करून निश्चित प्रकारे या 9 जिल्ह्यांना आपण भविष्यामध्ये फोकस करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करतोय. आणि आज मला एक आनंद आहे की आज आमच्या सगळ्या सखी आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये साधारणतः एकूण 3,500 ही सखींची संख्या तिथं कामकाज करतायत आणि त्यांचं एक वैशिष्ट्य की स्वतः प्रशिक्षण घेऊन गावातील इतर शेतकऱ्यांना विशेषतः माझ्या महिला भगिनीला शेतीमध्ये काय केलं पाहिजे. आणि शेती ही गोष्ट खरी आहे की घरामध्ये जर एखाद्या शेती करणारी महिला असू द्या किंवा संसार करताना किंवा तिजोरीची चावी जर महिलांच्या हातामध्ये जर असली तर ती तिजोरी किती व्यवस्थित राहते. त्याप्रमाणे माझ्या सखीने एक विनंती आहे, या राज्यामध्ये महिला शेतकऱ्यांचं प्रमाण अधिक कसं वाढेल, त्या महिला भगिनी शेतीकडे तिचा कल किंवा तिला शेतीमध्ये तिला एक कसं शेती करण्याची तिला कशी ज्यादा सवय लागेल आणि त्याला त्यामध्ये प्रेम कसं निर्माण होईल यासाठी आमच्या सर्व सखींनी या बाबतीमध्ये प्रयत्न करावा हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे सांगतो. सेंद्रिय शेतीमधील तंत्रज्ञान, कृषी विभागाच्या योजना आपण निश्चित प्रकारे त्या माझ्या शेतकऱ्यापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याकडून आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा आहेत. आणि आज पुणे जिल्ह्याचा मला वाटतं विचार झाला आपण पुण्यामध्ये साधारणतः 100 सखी यामध्ये काम हे निश्चित प्रकारे करतायत. आणि त्यामुळे मी अधिक काय जास्त बोलणार नाही, परंतु आज देशाचे पंतप्रधानांनी आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खरंच पंतप्रधान मोदी साहेबांचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, या सर्वांचं जेवढे आभार मानावे तेवढे निश्चित प्रकारे आज थोडे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज आपण कडधान्याच्या बाबतीमध्ये भारतीय मला वाटतं आपलं कडधान्य आपल्या आहारातील प्रथिनाचं मुख्य साधन आहे. खरं तर मी मांढरे साहेबांना या विषय सांगितला होता, पण तरी मी परत त्या विषयाकडे येतो. मात्र आपल्या देशात अजूनही प्रथिन्याची कमतरता जाणवते. कडधान्य अभियानाचा उद्देश म्हणजे प्रत्येक थाळीत प्रथिन आणि प्रत्येक शेतात कडधान्य असं आहे. या अभियानातून चणा, मूग, उडीद, तूर, मसूर यांचं उत्पादन वाढवणार असून कडधान्य उत्पादनात भारत आत्मनिर्भर बनणार आहे. तसेच निश्चित प्रकारे मी एवढंच तुम्हाला सांगतो की कडधान्य पिकासाठी खताचा वापर कमी होतो, म्हणजेच नैसर्गिक शेती आणि कडधान्य शेती एकमेकांना पूरक गोष्टी असल्यामुळं निश्चित त्याचा फायदा होतो. जमिनीचा पोत वाढावा, शेतीसाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंबन करा,
शेतामध्ये सेंद्रिय खताचा वापर जास्तीत जास्त करावा अशी आपण सर्वांना शेतकरी बांधवांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या माध्यमातून मी निश्चित प्रकारे आज विनंती करतो. निश्चित प्रकारे शासनाने बघायसाठी पण अनेक योजना आहेत. खरं तर अनेक योजनात आपण पाहतो की आज कृषी समृद्धीच्या माध्यमातून खूप मोठी योजना राज्य सरकारने आपल्या शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. तर त्या योजनेची माहिती घेऊन आमच्या सखीने त्या योजनेच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्याला एक निश्चित प्रकारे त्याचा कसा फायदा किंवा शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल, त्याला उपयोग कसा होईल, त्याच्या शेतामध्ये एक नाविन्यपूर्ण शेतामध्ये पीक घेऊन किंवा त्याचं नाविन्यपूर्ण पद्धतीने शेती करून एक चांगलं त्याला कसं उत्पन्न मिळेल यासाठी सुद्धा आपण निश्चित प्रकारे आपण सगळ्यांनी हे करावा. शेवटी मी पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांना आणि आपल्या माध्यमातून एकच आवाहन करतो की सर्व ज्या शासनाच्या केंद्र सरकारच्या योजना आहेत त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्या. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा आणि आपल्या शेतीला नवसंजीवनी द्या. शेतीसाठी सर्वांनी मिळून एकत्र काम केल्यास महाराष्ट्र शेतीमध्ये अग्रस्थान राहील याची मला खात्री आहे. आपण सगळे मिळून धनधान्य समृद्ध भारत आणि रेग्युलर योजना प्लस कृषी समृद्धीमधून उपलब्ध होणारा निधी याचा विचार करून सगळ्यात जास्त 43,15,000 शेतकऱ्यांची निवड चालू वर्षी आतापर्यंत केलेली आहे. तर त्या सगळ्या योजना आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्याचे कागदपत्र वगैरे कोणते कट्टे करायचे त्यासाठी सुद्धा आपल्या सगळ्यांची मदत गरज आहे. लक्षात ठेवा, दरवर्षीपेक्षा आपण 5 ते 6 पट आपण लाभार्थ्यांची निवड केली. तुम्हाला काय अपेक्षा आहे? एवढीच अपेक्षा असेल की प्रत्येक शेतकरी सुखी आणि समाधानी होईल त्याच्यासाठी. सुखी समाधानी आम्ही आहे, आपण आहे. अजून काय अपेक्षा आहे? तुम्ही आता फील्डवर फिरता, फील्डवर फिरल्यानंतर तुम्हाला काय जाणवतं? शेतकऱ्यांना काय अजून आपल्याकडून हवंय किंवा शेतकऱ्यांना आपण काय दिलं पाहिजे? शेतकऱ्यांसाठी की समजा ही पूरग्रस्त जास्त पाऊस झाल्यानंतर जो शेतकऱ्याला जो शेतकरी अडचणी सापडतो त्या शेतकऱ्याला आपण ही नैसर्गिक शेती केल्यानंतर चांगल्या प्रकारचे मालाला बाजारभाव भेटते. एक प्रगतशील शेतकरी मला पाठिंबा कोण देईल? आणि आताचा जो हा कार्यक्रम आहे, जो प्रश्न उत्तर आहे, ही अशी कधी आम्हाला कुठं संधी मिळाली नव्हती. आम्ही फक्त दुसऱ्याचं ऐकत होतो, पण आमचं म्हणणं कुणीतरी ऐकावं असं आम्हाला पण वाटतं. कारण आता आम्हाला असं वाटलं की तिथपर्यंत फक्त आम्ही टाळ्या वाजवायला जाणार आहोत असं म्हणजे आम्ही घरून एक निश्चित केलं होतं. पण खूप खूप आभार. आणि मला असं बोलायचंय की शेतकऱ्यांचे प्रश्न तर आज माझ्या गावामध्ये 30% क्षेत्र पडू नये का, तर डुकरांनी खूप मोठं तण टाकलं. तर मी माझं स्वतः 2 एकर भात लावले, तर त्याच्यामध्ये आता डुकरांनी सुरू केलंय खाणं. डोळ्यांना सगळं म्हणजे ते काढता येणार नाही इतकं अवस्था त्याची खराब आहे. आणि आज रोजी माझ्या गावामध्ये भुईमुगाचं सर्वात जास्त उत्पादन होत होतं, पण आज रोजी माझ्या गावामध्ये लोकांच्या घरात बिलकुल एक धमेल्याच्या पुढे काही मला शेंग नाही मिळणार. म्हणजे एवढं नुकसान केलंय. म्हणजे एक हा सगळ्यात मोठं नुकसान करणार म्हणजे शेतकऱ्याचा तर खूप मोठा शत्रू आमच्या गावचा तर हा झालेला आहे. काही आता बरं झालं तुमच्यामुळे. आता ही काही योजना कधी आपल्याकडे नव्हती. आता या बाबतीमध्ये नक्की या बाबतीमध्ये तुमच्या सूचनेची नोंद घेऊन नक्की कुठेतरी काहीतरी नवीन काहीतरी करता येईल किंवा योजना बनवता येईल यासाठी आता मी कमिशनर साहेबांना तेच सांगितले. एक त्यासाठी साहेब मी एक असं एक सुचवलं होतं वन विभागाला की म्हणजे सगळं जो निवडून वन विभागाकडे बहुतेक योजना असेल. त्या कार्यक्रमामध्ये जर त्यांना बोलवलं असतं तर जर खरे शेतकऱ्यांचे प्रश्न काय आपल्याला काय 11:15 पंतप्रधान सुरू व्हायचं. एक ताई कोणतरी बोलल जी काही यंत्रणा आहे त्यांना मोठं केलंय. आज दूध डेअरीवाले आम्ही शेतकऱ्यांनी मोठे केले, दुकानदार मोठे केले, पण आम्ही तिथंच आहोत आणि त्याच्यापेक्षा खालच्या पातळीवर आहोत आज तरी. म्हणजे एक मी शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांपर्यंत पुस्तिका पोहोचवत आहोत. आणि या पुस्तिकात चला समजून घेऊया नैसर्गिक शेती. नैसर्गिक शेतीवर वारंवार विचारला जाणारे प्रश्न आणि नैसर्गिक शेती या अशा 3 प्रकारच्या पुस्तिका आहेत. आणि या शेतकऱ्यांना आणि या कृषी सखी ज्या आहेत आता सेंद्रिय शेती मार्गदर्शन करणार आहेत त्यांना या अत्यंत उपयुक्त अशा पुस्तिका होतात. 2,14,000 लोकांपर्यंत. त्यानंतर जे आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये ज्या खूप छान काम त्यानंतर आपले दुसरे शेतकरी आहेत कांतीलाल किसन नलगे. आपले दुसरे शेतकरी आहेत कांतीलाल किसन नलगे. हे नागरगावहून आलेले, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. यांचं जे हनुमान सेंद्रिय शेती गट असं आहे, हे 25 वर्षापासून सेंद्रिय शेती करतात. नलगे.
त्यानंतर ते गुळ आणि काकू म्हणजे गुळापासून नैसर्गिक सेंद्रिय शेतीच्या गुळापासून यांनी अनेक उत्पादनं केलेली आहेत. त्यानंतर यांचे चैतन्य गुळे नावाने यांचा ब्रँड आहे आणि नैसर्गिक शेतीचे प्रचारक आहेत. त्यानंतर दुसरे शेतकरी आहेत सौरभ दत्तात्रय खुटवड, हे म्हणजे बारेखूर तालुका भोर जिल्हा पुणे इथून आलेले शेतकरी आहेत. यांनी इंद्रायणी भाग, कडधान्य, भाजीपाला आणि फळपिके यामध्ये नैसर्गिक पद्धतीने शेती करतायत. नंदनवन देशी गोवंश संवर्धन व कृषी पर्यटन केंद्र यांची संस्था आहे. 10 वर्षापासून हे प्रचार. भारत रत्न से सम्मानित लोकनायक जयप्रकाश नारायण जी के 8 अक्टूबर को पुण्यतिथि थी। सपूर्ण क्रांति के उद्घोषक लोकनायक जयप्रकाश नारायण, जिन्होंने सत्ता नहीं बल्कि जनता की चेतना को अपना लक्ष्य बनाया। भारतीय लोकतंत्र की वे अटूट धारा, जिन्होंने अन्याय के अंधकार में जनशक्ति का प्रकाश प्रज्वलित किया तथा संपूर्ण राष्ट्र को संपूर्ण क्रांति के मार्ग पर अग्रसर किया। परिवर्तन और जनजागरण के अग्रदूत लोकनायक जयप्रकाश नारायण जी। और आइए अब देश भर के विधायक, अन्य महानुभाव और देश भर से जुड़े मेरे सभी किसान भाई और बहन, आज 11 अक्टूबर का ये दिन बहुत ही ऐतिहासिक है। आज नया इतिहास रचने वाले मां भारती के 2 महान रत्नों की जन्म जयंती है। भारत रत्न श्री जयप्रकाश नारायण जी और भारत रत्न श्री नानाजी देशमुख, ये दोनों ही महान सपूत ग्रामीण भारत की आवाज है। लोकतंत्र की क्रांति के अगुवा, किसानों और गरीबों के कल्याण के लिए समर्पित है। आज इस ऐतिहासिक दिन देश की आत्मनिर्भरता के लिए, किसानों के कल्याण के लिए 2 महत्वपूर्ण नई योजनाओं की शुरुआत हुई है। पहली, प्रधानमंत्री धन धान्य कृषि योजना और दूसरी दलहन आत्मनिर्भरता मिशन। ये 2 योजना भारत के करोड़ों किसानों का भाग्य बदलने का काम है। इन योजनाओं पर भारत सरकार करीब 35,000 करोड़ रुपए से ज्यादा खर्च करने वाली है। मैं सभी किसान साथियों को पीएम धन धान्य कृषि योजना और दलहन आत्मनिर्भरता मिशन के लिए बहुत बहुत बधाई देता हूं। साथियों, खेती और किसानी हमेशा से हमारी विकास यात्रा का एक प्रमुख हिस्सा रही है। बहुत जरूरी होता है कि बदलते समय के साथ खेती किसानी को सरकार का सहयोग मिलता है, लेकिन दुर्भाग्य से पहले की सरकारों ने खेती किसानी को अपने हाल पर ही छोड़ दिया। सरकार की तरफ से कृषि को लेकर कोई विजन ही नहीं था, कोई सोच ही नहीं थी। खेती से जुड़े अलग अलग सरकारी विभाग भी अपने अपने तरीके से काम करते हैं और इस वजह से भारत की कृषि व्यवस्था लगातार कमजोर होती जा रही है। 21वीं सदी के भारत को तेज विकास के लिए अपनी कृषि व्यवस्था में भी सुधार करना आवश्यक है।
और इसकी शुरुआत हुई 2014 के बाद। हमने खेती को लेकर पुरानी सरकारों के लापरवाह रवैये को बदल दिया। हमने आप सभी किसानों के लिए उनके हित में बीज से लेकर बाजार तक अनगिनत रिफॉर्म किए, सुधार किए। इसके परिणाम आज हमारे सामने है। बीते 11 वर्षों में भारत का कृषि निर्यात करीब करीब 2 गुना हो गया। अनाज उत्पादन पहले जो होता था करीब करीब 900 लाख मैट्रिक टन और बढ़ गया। फल और सब्जियों का उत्पादन 640 लाख मैट्रिक टन से ज्यादा बढ़ गया। आज दूध उत्पादन में हम दुनिया में नंबर 1 है। भारत दुनिया का दूसरा बड़ा फिश प्रोड्यूसर है। भारत में शहद उत्पादन भी 2014 की तुलना में 2 गुना हो गया। अंडे का उत्पादन भी बीते 11 वर्षों में डबल हो गया। इस दौरान देश में 6 बड़ी फर्टिलाइजर फैक्ट्रियां बनाई गई। 25 करोड़ से ज्यादा सॉइल हेल्थ कार्ड किसानों को मिले। 100 लाख हेक्टेयर में सूक्ष्म सिंचाई की सुविधा पहुंची। पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपए, आंकड़ा छोटा नहीं, 2 लाख करोड़ रुपए क्लेम के रूप में किसानों को मिले। बीते 11 साल में 10,000 से ज्यादा किसान उत्पाद संघ एफपीओ बने। अभी मुझे आने में देरी इसलिए हुई कि मैं कई किसानों के साथ गप्पा गोष्ठी कर रहा था। अनेक किसानों से बात हुई, मछुआरों से बातचीत हुई, महिलाएं जो कृषि क्षेत्र में काम कर रही है उनके अनुभव सुनने का अवसर मिला मुझे। ऐसी अनेक उपलब्धियां हैं जो देश के किसान ने बीते 11 वर्षों में अनुभव। लेकिन साथियों, आज देश का मिजाज ऐसा बन गया जो कुछ उपलब्धियों से नहीं होता। हमें